श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो. तर आजच्या या व्हिडिओमध्ये गुरुवारच्या दिवशी अशी कोणती 3 कामं आहेत जी आपल्याला चुकूनही करायची नाही, ज्यामुळे आपल्याला अनेक अडचणींचा, आर्थिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. ही अतिशय महत्त्वाची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा. तर बघा, गुरुवारचा हा जो दिवस आहे तो श्री हरी विष्णूंना समर्पित मानला जातो आणि त्यांना प्रिय असलेली हळदीचे अनेक उपाय आपण गुरुवारच्या दिवशी करत असतो, कारण हळद जी आहे ती धनाला आकर्षित करत असते. त्यामुळे उंबरठ्यावरती आपण हळदीचं लेपन करतो. धनाला आकर्षित करण्यासोबतच आपल्या घरामध्ये नकारात्मकतेला प्रवेश करू देत नाही. चिमूटभर आपण हळद दुधामध्ये मिक्स करून ते दूध आपण तुळशीला अर्पण करत असतो. यामुळे श्री हरी विष्णूंची कृपा आपल्या घरावरती राहते. त्याचबरोबर पिवळ्या चंदनाचा टिळा आपल्या कपाळी लावल्यामुळे आपला गुरुग्रह जो आहे तो स्ट्रॉंग होत असतो, कारण गुरुवारचा संबंध हा गुरुग्रहाशी आहे आणि आपलं गुरुबळ वाढवण्यासाठी आपण पिवळ्या रंगाचं चंदन आपल्या कपाळी लावावं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गुरुवारचा संबंध हा बृहस्पतीशी देखील आहे आणि बृहस्पती म्हटलं की त्याचा थेट परिणाम हा आपल्या पतीच्या आणि मुलांच्या प्रगतीवरती होत असतो. त्यामुळे घरातील कर्त्या स्त्रीने ही 3 कामं जर केलीत गुरुवारच्या दिवशी, तर त्याचा परिणाम आपल्या मुलांना, आपल्या पतीला भोगावा लागू शकतो. तर ही कोणती 3 कामं आहेत तेच आता आपण जाणून घेऊयात. तर बघा, आपण आपल्या घरामध्ये नित्यनेमाने झाडू, फरशी करत असतो. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये असलेल्या जाळी, जळमटं हे सगळं करण्यासाठीचे काही नियम आहेत. त्याच नियमानुसार जर आपण ह्या गोष्टी केल्या, तर त्याचे आपल्याला शुभ फळ मिळतात. जसं की शनिवारच्याच दिवशी घरामधली असलेली जाळी, जळमटं काढावीत किंवा अमावास्येच्या दिवशी काढावीत. तर बघा, का बरं असं आहे? कारण त्यामागे एक शास्त्र आहे. शनिवारी जाळी, जळमटं काढली पाहिजे, कारण घरामध्ये असलेली नकारात्मकता शनिवारी घालवावी. मंगळवारी नखे कापावे. तर ह्या काही गोष्टी आपण पाळतो. अगदी त्याच प्रकारे गुरुवारी पण अतिशय महत्त्वाच्या 3 गोष्टी पाळल्या तर आपला गुरुग्रह जो आहे तो स्ट्रॉंग होईल. आपला ग्रह स्ट्रॉंग झाला तर आपल्याला आर्थिक समस्यांचा सामना करावा लागणार नाही. कारण तर गुरुवारी जर घरातल्या कर्त्या स्त्रीने काही नियमांचं पालन केलं, म्हणजे ह्या 3 कामं केली नाहीत, तर मग आपला गुरुग्रह जो आहे तो स्ट्रॉंग होतो, गुरुबळ स्ट्रॉंग होतं आणि एकदा का आपल्याला गुरूंचं पाठबळ मिळालं तर आपण प्रत्येक कठीणातील कठीण परिस्थितीतून बाहेर पडू शकतो. आपल्याला मार्ग सापडतात. त्यासाठी आपल्याला हे उपाय आणि हे जे नियम आहेत ते पाळायचे असतात. तर बघा, कसं आहे, ह्या गोष्टी मानण्यानं मानण्यावर आहेत. आता मी जसं सांगितलं की काही गोष्टी त्या ठराविक दिवशी केल्या तर त्याचे तुम्हाला शुभ फळ मिळतात. तसंच गुरुवारी या 3 गोष्टींचं, नियमांचं पालन केलं तर तुम्हाला त्याचा परिणाम किंवा त्याचं फळ देखील मिळू शकतं. पण त्याचे अनुभव तुम्हाला घ्यावे लागतात, तरच तुम्हाला त्याचे शुभ फळ दिसतात. तर बघा, आता बऱ्याचशा माझ्या मैत्रिणी म्हणतील की मग गुरुवारचा थेट संबंध गुरुग्रहाशी आहे आणि गुरुवारी श्री हरी विष्णूंसाठी पण आपण हळदीचं लेपन करतो, मग घरामध्ये आपण तशीच फरशी ठेवायची का? तर बघा, गुरुवारी जो नियम सांगितलेले आहे त्याच नियमानुसार मी तुमच्यासोबत माहिती शेअर करते की गुरुवारी जर आपण फरशी केली तर त्यामुळे आपल्या घरामध्ये असलेली बरकत कमी होते. तुम्ही झाडू मारून घेऊ शकता, पण घरातली लादी गुरुवारी पुसायची नसते. मी देखील हा नियम अतिशय कटाक्षाने घरामध्ये पाळते. त्यासोबतच जास्त मी साफसफाई गुरुवारच्या दिवशी करत नाही. जसं की डस्टिंग असेल किंवा घरामध्ये इतर काही आपण साफसफाई करतो जास्तीची, ती पण मी गुरुवारच्या दिवशी टाळते. सगळी साफसफाई, जाळी, जळमटं मी शनिवारी किंवा अमावास्येच्याच दिवशी करते. रोजची डस्टिंग मी करते, पण गुरुवारच्या दिवशी मी हा नियम पाळते. आता हा नियम तुम्हाला पाळायचा आहे, नाही पाळायचा, हा सर्वस्वी तुमचा प्रश्न आहे. कारण मार्गशीर्ष गुरुवार येतो आणि त्या दिवशी मग माझ्या बऱ्याचशा मैत्रिणी म्हणतील की मग गुरुवारी आपण लक्ष्मीच्या आगमनाची तयारी करत असतो, मग अशा वेळेस घरातली फरशी पुसायची नाही का? तर बघा, जसं मी सांगितलं, गुरुवार हा दिवस श्री हरी विष्णूंना समर्पित आहे. तर ज्या घरामध्ये श्री हरी विष्णूंसाठीचे नियम पाळले जातात त्या घरातून देवी लक्ष्मी जाईल का? मग मार्गशीर्ष गुरुवारचं तुम्हाला पूजन करायचं असेल तर तुम्ही आदल्या दिवशीच लादी पुसून घ्या. दुसऱ्या दिवशी घर स्वच्छच राहणार आहे. आणि तुम्ही गोमूत्र शिंपडू शकता. गोमूत्रामुळे सुद्धा घरामध्ये पवित्रता, तेवढं शुद्ध वातावरण तयार होईल. त्यामुळे लादीच पुसली पाहिजे किंवा आपण बऱ्याचदा गावाला जातो त्यावेळेस सुद्धा आपलं घर तसंच राहतं ना. अगदी आदल्या दिवशी पुसलेली फरशी दुसऱ्या दिवशी लगेचच खराब होईल का? बुधवारी तुम्ही सगळी फरशी अगदी संध्याकाळी, म्हणजे दिवे लागण्याच्या आधी पुसून घेऊ शकता, म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत ती चांगलीच राहणार आहे. हा पहिला नियम गुरुवारी सर्व महिलांनी पाळावा. त्यानंतरचा दुसरा नियम जो आहे त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घरातील कर्त्या स्त्रीने केस धुवायचे नसतात.
गुरुवारी केस धुऊ नये असं म्हणतात. आता अगदीच तुम्हाला उपवास असेल, व्रतवैकल्य असतील, तर मग अशा वेळेस काय करायचं? त्याचबरोबर मासिक धर्म येतो, सुतक असेल, तर मग अशा वेळेस तुम्ही केस धुवू शकता. त्यासाठी सुद्धा उपाय आहेत. आता जर तुम्ही गुरुवारी केस न धुण्याचा हा नियम पाळला, तर तुमच्या घरामध्ये आर्थिक चणचण जाणवणार नाही, एवढा हा प्रभावी नियम किंवा उपाय आहे. पण आता मासिक धर्म असेल आणि 5वा दिवस गुरुवारी आला असेल, तर अशा वेळेस केस हे धुवावे लागतात. तर त्यावेळेस काय करायचं, थोडंसं कच्चं दूध घ्यायचं, ते पाण्यामध्ये मिक्स करायचं. आधी त्यांनी डोक्यावरती पाणी घ्यायचं आणि मग तुम्ही केस धुवू शकता. हा उपाय तुम्ही केस धुण्याचा नियम जर तुम्ही पाळणार नसाल, त्या दिवशी हा उपाय तुम्ही करायचा आहे. कच्चंच दूध वापरायचं आहे. असंच तुम्ही जर म्हणजे सुतक असेल किंवा इतर काही अडचण तुमची असेल, तर अशा वेळी गुरुवारी तुम्हाला केस धुवायचं काम पडत असेल, तर हा नियम तुम्ही पाळू शकता. म्हणजे हा उपाय तुम्ही करू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचा आणि शेवटचा जो नियम आहे किंवा जी गोष्ट आहे ती गुरुवारच्या दिवशी पाळायची असते, तो म्हणजे आपल्याला या दिवशी कोणतेही जड कपडे धुवायचे नाहीत. जसं की आपण ब्लँकेट असतील, पडदे, बेडशीट्स या सर्व गोष्टी इतर दिवशी तुम्ही वॉश करू शकता. पण या दिवशी तुम्ही त्या धुवायच्या नाहीत. आपले रोजचे कपडे धुवायचे आहेत, पण ह्या जड कपडे तुम्हाला धुवायचे नाहीत. हे अतिशय महत्त्वाचे 3 नियम तुम्ही पाळले, तर तुमच्या घरामध्ये आर्थिक स्थैर्य नांदेल. देवी लक्ष्मीची अखंड कृपा राहील. कारण गुरुवारच्या दिवशी तुम्ही हे नियम पाळले, तर श्रीहरी विष्णूंची कृपा तुमच्यावरती राहील आणि जिथे श्रीहरी विष्णूंची कृपा असते, तिथून देवी लक्ष्मी कधीही जात नाही. यातला जो नियम तुम्हाला पटेल, तो तुम्ही करू शकता. असं नाही की प्रत्येकालाच हे नियम पटतील. आता लादी पुसण्याचा सगळ्यात महत्त्वाचा जो नियम आहे, तो माझ्या बऱ्याचशा मैत्रिणींना पटणार नाही. पण असं कंपल्शन नाही. पण तुम्ही हा नियम घरामध्ये गुरुवारच्या दिवशी पाळून बघा. माझा स्वतःचा अनुभव आहे. यामुळे आपल्या घरामध्ये असलेली बरकत वाढते. आर्थिक समस्या ज्या आहेत, आर्थिक चणचण जर तुमच्या घरामध्ये भासत असेल कायम, तर ती दूर होण्यासाठी या 3 नियमांमुळे खूप फरक जाणवतो. आणि जसं मी तुम्हाला काही या नियमांसोबत उपाय पण शेअर केले, ते उपायसुद्धा तुम्ही करू शकता. जसं की केस धुवत असताना कच्च्या दुधाचा वापर करू शकता आणि जड कपड्यांचं तर एवढं म्हणजे अर्जंट काम नसतं. त्यामुळे जड कपडे तुम्ही गुरुवारच्या दिवशी धुवायचे नाहीत, इतर दिवशी तुम्ही धुवू शकता. आणि लादी मात्र तुम्हाला बुधवारी रात्री म्हणजे बुधवारी संध्याकाळी दिवे लागण्याच्या आधीच पुसून घ्यायची आहे, जेणेकरून तुमच्या घरामध्ये आर्थिक स्थैर्य नांदेल. तर हीच ती महत्त्वाची माहिती होती. ती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. गुरुवारी कोणती 3 कामे चुकूनही करू नयेत, याविषयीची माहिती मी अगदी थोडक्यात तुमच्यासोबत शेअर केली. अजून तुमच्या काही शंका असतील, तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता. चला, झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी अर्पण करते. इथेच व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ आवडला असेल, हेल्पफुल वाटला असेल, तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.